नमस्कार. आपल्या ह्या चॅनलवर आपलं खूप 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 स्वागत. तर नवरात्र स्पेशलमध्ये आपण आज बनवणार आहोत बटाटा आणि नायलॉन साबुदाण्याचा चिवडा. तर इथून मागं आपण चिक्की, ठेचा आणि आज हा चिवडा. तर हा जर जास्त करून ठेवले आपण तर नवरात्रात आपल्याला 9 दिवस फराळासोबत हे खाता येईल. आणि हा चिवडा आपल्याला चहाच्या टायमिंगला सुद्धा मध्ये आधी खाऊ शकतो आपण. तर चला मग आता हा चिवडा आपण कसा बनवायचा ते पाहूया. तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे 1 वाटी बटाट्याचा किस, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी नायलॉन साबुदाणा. तर मध्ये माझा मोबाईल बंद पडला होता त्यामुळे दाखवता आलं नाही तुम्हाला. पण 1 वाटी आता बटाट्याचा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे पहिल्यांदा. तर मोठी कढई घ्यायची आपल्याला तळण्यासाठी. त्यात आपण जे उपवासाला तेल वापरतो ते घ्यायचंय आणि तेल तापल्यानंतर पहिल्यांदा आता आपण बटाट्याचा किस तळून घेऊया. तर मध्यम गॅसवर आपल्याला हे सर्व तळून घ्यायचंय. तर 2 बॅचमध्ये आपण हा बटाट्याचा किस तळून घेऊया. तर बघा तळून झालाय आपला बटाट्याचा किस. तर असं दुसरी बॅच पण आपण तळून घ्यायची. तर आता पूर्ण बटाट्याचा किस तळून झालेला आहे. आता त्याच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. तर वाटीभर शेंगदाणे आपण एकदमच घालूयात. तर आता तेल तापलेलं असल्यामुळे लगेच शेंगदाणे तळले जातील. आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचे नाहीये. तडतड आवाज येतो त्याचा किंवा काही शेंगदाणे फुटले पण जातात. जास्त रंग बदलू द्यायचा नाही. गुलाबी रंग झाला की काढून घ्यायचे. कारण तळल्यानंतर बाहेर काढल्यानंतर सुद्धा तळण्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे अजून रंग बदलतो. तर बघा आता तुम्ही बघू शकताय मी आता हे शेंगदाणे काढून घेते. हे तळलेले पदार्थ काढण्यासाठी टिश्यू पेपर सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता हे शेंगदाणे आपण काढून घेतले. आता त्यानंतर आपल्याला तळायचा आहे नायलॉन साबुदाणा. तर 1 वाटी नायलॉन साबुदाणा आपण तळणार आहोत. पहिल्यांदा मी तेल तापलेलंच आहे तर थोडंसं त्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा. तर 1 वाटी नायलॉन साबुदाणा तळण्यासाठी मी 3 ते 4 बॅच केलं. कारण हा तळण्यासाठी आपल्याला जास्त म्हणजे तेल पण लागतं. तेलाच्या मानानेच तुम्ही हा साबुदाणा तेलात टाका. कारण फुलल्यानंतर पुन्हा दाटी होते आणि चांगला तळला जात नाही. म्हणून थोडं थोडं करूनच हा साबुदाणा तळा. गॅस मध्यमच ठेवा. पण मात्र तेलाचे शिंतोडे बाहेर येतात, अंगावर उठतात किंवा एखादा साबुदाणा सुद्धा फुटतो, तो पण अंगावर येण्याची शक्यता असते. मग मध्ये तुम्ही ताट धरून थोडंसं तळू शकता किंवा थोडंसं गॅसपासून लांब उभं राहा. पण मधून मधून ते हलवावं लागतं. आता मधून मधून हलवायचंय खालचं वर वरचं खाली करून हा साबुदाणा आपल्याला तळून घ्यायचा. मी मध्ये व्हिडिओ अजिबात बंद केलेला नाहीये साबुदाणा तळताना. तर बघू शकताय तुम्ही मधून मधून एक एक असा फुलला जातो त्यामुळे अंगावर पण येण्याची शक्यता असते. काळजीनुसारच तुम्ही तळा. तर तळायला याला बराच वेळ लागतो. वरून फुललेला दिसतो पण आतून कडक असतो आणि पूर्ण तडतड आवाज येतो तो बंद होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा तळायचा आहे. तर आता बघा आवाज आता बंद झालाय. आता साबुदाणा आपण काढून घेऊया. तर असंच आपण आता राहिलेला साबुदाणा जो आहे तो तळून घेऊया. तर आता साबुदाणा सुद्धा आपला तळून झालाय. आता जेवढं तेल राहिलंय त्यामध्ये आता त्यातलं आपण थोडंसं कमी करू. कारण आता आपल्याला मिरची तळायची. तर तेल तिखट होतं. पण जे राहिलेलं आहे तेल ते आपल्याला उपवासाच्या भाजीला सुद्धा वापरता येतं. मी थोडंसं कमी करते. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी बारीक तुकडे करून घेतले. तर ते आपल्याला ते तेलामध्ये तळून घ्यायचे. तुम्हाला जर चिवडा तिखट आवडत असेल तर अजूनही तुम्ही मिरच्या वाढवू शकता. आता यातलं जे हे मटेरियल आहे किंवा बटाट्याचा किस किंवा साबुदाणा किंवा शेंगदाणे त्यातलं तुम्हाला कोणतं कमी जास्त करायचं असेल तरी तुम्ही ते करू शकता. जे आवडत असेल ते वाढवू शकता, आवडत नसेल तर स्किप करू शकता. आता मिरची पण आपल्याला अशी तळायची, कडक तळायची. ओलसर जर राहिली तर बटाटा मऊ पडण्याची शक्यता असते. आता यामध्ये तुम्ही
ड्राय फ्रूट सुद्धा तळून घालू शकता. तर बघा आता आपली मिरचीचा कलर बदलायला लागलाय आणि कडक व्हायला लागलेली आहे. तर बघा आता मिरचीचा कलर बदललाय. आता आपण काढून घेऊयात, कारण जर ओलसर राहिली तर बटाट्याचा चिवडा हा मऊ पडतो. तर आता मी मोठी एक परात घेतली, कारण त्या भांड्यामध्ये आपल्याला हलवता येणार नाही, मिक्स करता येणार नाही. त्या परातीमध्ये सगळं काढून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय. तर 1/2 चमचा मी मीठ घालते, पण बटाट्याच्या किसामध्ये मूळतःच मीठ असतं, त्या अंदाजानुसारच तुम्ही मीठ घाला. आणि पिठी साखर जी आहे ती मी 3 ते 4 चमचे टाकते. तुम्हाला गोड आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, किंवा अजून गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आता हे आपण मिक्स करून घ्यायचं. तर चमच्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. आणि हा चिवडा गार झाल्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये भरून डब्यात आपण ठेवू शकतो, किंवा एखाद्या हवाबंद झाकणाच्या डब्यात सुद्धा आपण ठेवू शकतो. घट्ट झाकण लावून जर ठेवला तर महिनाभर हा चिवडा चांगला राहतो. तर पूर्ण नवरात्रात सुद्धा आपल्याला इतर वेळेस खाण्यासाठी सुद्धा उपयोग होतो, किंवा फराळाबरोबर घेण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा जास्तीचा करून ठेवला तरी चालतो. तर आता आपण हातानेच मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडून छान असं मिक्स होईल. तर आपण अशाच रेसिपी अगोदर करण्याच्या, जास्त करून ठेवण्याच्या आपण पहिल्यांदा केल्यात. नंतर फराळाचे आपण रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग असेच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.